नमस्कार, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी किचनमध्ये थोडीशी स्वच्छता करून घेतली, कारण आता श्रावण सुरू होणार आहे, त्यामुळे थोडंसं साफसफाई केली. जरा फ्रीज स्वच्छ करणार आहे, कारण काल लाईट नव्हती, त्यामुळे पाणी भरपूर साचलंय आणि इथं पाणी सगळं भरून सांडलंय. हे जुनं फ्रीज आहे आमचं, खूप वर्ष झाली घेऊन, आणि लाईट नसल्यामुळे सगळं पाणी साचलं इथं. ते सगळं क्लीन करून घ्यायचं आहे मला. तसं मी 15 दिवसातनं एकदा फ्रीज स्वच्छ करतेच, पण यावेळेला कामाचा व्याप खूप होता, त्यामुळे फ्रीज स्वच्छ करायचं राहून गेलं. आणि लाईट पण गेलेली काल, त्याच्यामुळे फ्रीझरमध्ये पण खूप बर्फ धरला होता, त्यामुळे पाणी पाठीमागून ते भरून सांडलं सगळं खालती. त्यामुळे ते स्वच्छ करून मग मी परत सगळं पुसून घेऊन ते लावलं. हे फ्रीज आमचं खूप जुनं आहे. जेवढे दिवस चालेल अजून तेवढे दिवस चालवणारच आहे मी, कारण त्याची तक्रार अशी कधी नव्हती अजून. पण आत्ता कधीतरी मध्ये जरासा प्रॉब्लेम होतोय, पण अजून जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस मी ते फ्रीज व्यवस्थित ठेवणारच आहे, कारण आपली जुनी वस्तू आहे ती अजून पण चांगली आहे. हे सगळं क्लीन करून घेतलंय मी, पाणी काढून स्वच्छ करून ते परत लावलं. आता फ्रीज पाठीमागे ठेवतो. फ्रीज मी सगळं बाहेरून स्वच्छ केलं, पण आतनं अजून मला करायचं होतं, कारण फ्रीझरचं वगैरे सगळं क्लीन केलं मी, पण बाकीचं स्वच्छ करायचं होतं. पण वेळ झालेला, स्वयंपाक पण मला करायचा होता, कारण आत्यांना पण भूक लागते लवकर शुगर असल्यामुळे. आणि हे सगळं करून मला ताईकडे पण जायचं होतं, कारण विनूचा वाढदिवस होता आणि ताईने मदतीसाठी मला बोलवलेलं, कारण ती बिर्याणी करणार होती. बड्डेसाठी विनूचे मित्र येणार होते घरी जेवायला, त्यामुळे बाहेरून मागवण्यापेक्षा आम्ही घरीच करूया असं ताईचं मत होतं. त्यामुळे ताईची मैत्रीण आणि मी दोघी मिळून गेलेलो आणि हे सगळं आवरलं मी पटपट आणि ताईकडे निघाले जायसाठी. ताई, एवढी मग मदतीची छान माणसं असल्यावर मग होणार की. छान छान. वेळ झाला येऊन तुम्हाला काय सकाळीच? तरी पण 1 तास झाला असेल मी येऊन. होय काय? आम्ही जेवण घेऊन गेला तिकडे. कुठे मला मिरू आहे म्हटल्यावर निवांत तुम्ही आता दोघी करायला लागलं. नाही, मला वेळ झाला किंवा घरातच. आधी मला ताईकडे सोडायला आलेला, तो सोडून मला परत घरी गेला. मला यायला थोडा उशीरच झाला. ताई आणि ताईच्या मैत्रिणीने तोपर्यंत बिर्याणी राईस भांड्यामध्येच करून घेतला होता. आम्ही म्हणजे ताईने पहिल्यांदाच असं भांड्यामध्ये केला, आम्ही कुकरमध्येच लावतो कायम, त्यामुळे तो अंदाज होता. आणि ही बिर्याणी 5 किलोची करायची होती, त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं व्यवस्थित होईल की नाही होईल. पण ह्या बाजूच्या ज्या ताई आहेत, म्हणजे ताईची मैत्रीण, त्या पण खूप हुशार आहेत. स्वयंपाक वगैरे त्यांनी मोठा करतात, त्यामुळे त्यांना पण आम्ही बोलवलेलं, ताईनंच सांगितलेलं. आणि म्हणजे प्रत्येकीचा अंदाज वेगळा असतोय, आणि मोठं जेवण करून सवय असलेलं तर मग ते त्यांना अंदाज येतोय त्या म्हणजे तेवढा मोठं करायचं. म्हणजे बिर्याणी राईस 5 किलोचा आणि चिकन 5 किलो असे दोन्ही मिळून सगळं करायचं होतं. पण अंदाज पाहिजे व्यवस्थित, सगळा भात मोकळा व्हायला पाहिजेत. भात करायला ठेवला शिजायला आणि आम्ही बाकीच्या तयारीला लागलो. मी यायच्या आधीच्यानी बाकीचं हे केलेलं, भाताची तयारी केलेली. अजून चिकनची आमटी करायची होती आणि बाकीचं काम पण होतं. इकडे चिकनची आमटी चालू आहे आमची. आणि हा भात झालाय. बिर्याणी राईस. आम्ही चहा पिणार होता, चहा थंड झाला तो. थंड झाला चहा, तरी पण पिणार. ही बाकीची तयारी चालू आहे. इथे चिकनची ग्रेव्ही चालू आहे. चिकनची आमटी करते मी, अजून मसाल्याची तयारी पण करायची आहे. हे फक्त फोडणी द्यायला मी चिकन आमटीसाठी, आणि आता मसाला भाजून मग बारीक करून घेणार आहे मी.
हळूहळू ग बाई. काय झालंय. आणि ताई सेल्फवरून काहीतरी काढत होती आणि ती ताईची मैत्रीण खाली बसलेली, डोकीत काहीतरी पडेल म्हणून ती त्या बाजूला झाल्या. त्यांची काहीतरी कॉमेडी थोडी चालू होती. काम करताना अशा गोष्टी काहीतरी मध्ये चालतात. बाहेर पाऊस पडायलाय, आम्ही चिकन करायलाय, बिर्याणी पण करायला आणि गरमागरम चहा पिणार होता. मी कुठे बिर्याणीची ग्रेव्ही मी म्हटलं पाणी पाहिजे पाणी दिसत नाही. एवढं देखरेख ठेवून त्याची चहा उतून गेला शेवटी. हे बघ, चहा पावडर वेगळीच दिसते की ग ताई. आणि काय मदत मैत्रिणीच केल्या म्हणून आणि किती कौतुक करणार. मग काय आमच्या आई सगळे नाही, फेमस आहे सगळीकडे, एवढं भारी हातात सवय म्हणणार की कौतुकच की. ही बिर्याणीचे थर लावायचे चालू आहे. त्यासनं काही येणंच नाही हो, म्हणून पुन्हा असं नाही मला ऍक्ट्रेसच्या ताई म्हणून मी एकटीच आहे म्हणजे करणारी. जाऊ लागते बघा. आणि हे असे बिर्याणीचे थर लावून घेतले. भात पण छान झालेला मोकळा. खूप दिवसांनी एवढं मोठं जेवण केलं पण बरोबर सगळं झालेलं. बिर्याणी तर एक नंबर झालेली. आणि इकडे बिर्याणीसाठी लागणारा कांदा मी तळून घेत होते. काजू आणि कांदा हे थोडा घेतलेला आणि थोडा तळायचा होता अजून. मसाला पण अजून भाजायचा होता आमटी करायसाठी चिकनची. आणि इकडे बिर्याणीचे थर लावून झाल्यात. त्याला आता दम द्यायचा आहे. कमी गॅसवरती आम्ही तवा ठेवून ते ठेवणार आहे त्याच्यावरती भांडं, कारण भांडं खूप मोठं आहे. आणि इकडे मसाला पण मी भाजून घ्यायले. हा मिक्सरला लावायचा आहे भाजून घेऊन अजून. आणि ही बिर्याणी दिसायला तर एक नंबर दिसायले, पण चवीला पण खूप छान झालेली. आम्ही पहिल्यांदाच एवढी मोठी म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये बिर्याणी केलेली 5 किलोची, पण खूप छान झाले. ही अशी आमची बिर्याणी आता करून तयार आहे. आणि याच्यामध्ये थोडासा कलर तेवढा घालायचा आहे फक्त. आणि हो, एक सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ मी श्रावण सुरू व्हायच्या आधी केलेला आणि विनूचा वाढदिवस 11 तारखेला होता, त्यावेळेचा व्हिडिओ आहे हा. मला अपलोड करायला वेळ झाला, पण आता श्रावण चालू आहे. तुम्ही म्हणाल की श्रावणमध्ये नॉनव्हेज वगैरे करतात. आम्ही नॉनव्हेज वगैरे काय खात नाही श्रावणमध्ये, पण हा व्हिडिओ आधी केलेला होता. अपलोड लेट न केला आहे मी. व्हिडिओ मध्ये येणार माझ्या उद्या. तिकडी बघ मी रंगायला नाही नशीब. ए पिल्लू गेला असेल मी कधी कलर. आणि इकडे आमच्या राजश्रीचा पण व्हिडिओ कॉल आलेला. राजनंदिनी बोलणार होती म्हणून तिने कॉल केलेला. राजनंदिनी तर खूप म्हणजे असं मस्ती करायला आता, आणि तिच्याशी बोलणं आम्ही आमच्या कामाला लागलो परत. ही झाली अशी बिर्याणी मस्त फायनल. ताई आमची तयार झाली आता. ही चिकनची आमटी. आणि इकडे ताई आरतीची तयारी करायले आणि विनू पण बाहेर बसलाय, कारण संग्राम दादा येणार आहेत विनूचा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी.
आणि विनूची खास ओळख आहे त्यांची पण, आणि ते येणार होते घरी. तर मी आता ताईकडे आले मगाशीच, आणि इथला स्वयंपाक वगैरे झाला आहे, बिर्याणी वगैरे करून झाले, मी दाखवली तुम्हाला, आणि आमटी वगैरे पण झाली. आणि बड्डे बॉय इकडे बसला आहे बाहेर, ताई पण बाहेर आहे, संग्रामदादा येणार आहे, त्यांची वाट बघत बसलेत ते. आणि मी आता वेळ झाला, मला कुद्दूरला पण जायचं आहे, त्यामुळे मी जाणार आहे आता घरी. आणि असं आज विनूचा वाढदिवस आहे म्हणून स्पेशल सगळं केलं आहे. आणि हा आमचा बड्डे बॉय, आमचा हिरो, सगळं काही. आणि ही आमची ताईसाहेब मातोश्री, वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. असाच मोठा हो, भरपूर अजून. मम्मीच्या आधी माझ्या पाया पण. दादांची वाट बघत बसलाय आता तो, त्यांनी येतो म्हणून सांगितलेत. मी आता जाणार आहे घरी, हे आलेत आता भेटायला, विनूला विश करायला. आणि मगापासून आम्ही विनूच्या बर्थडेची तयारी केली, बिर्याणी वगैरे स्पेशल बेत आहे, बारीक सारीक नाही, दणक्यात मस्त झणझणीत बिर्याणी. आणि आता सगळे तयारी झाले, याचा बर्थडे थोडा व्हायचा आहे अजून, तो आता करणार आहेत, येऊन येतील मित्र सगळे. मी निघणारच होते घरी, तोपर्यंत संग्रामदादा वगैरे ते सगळे घरी आले होते. बर्थडे सेलिब्रेट केला सगळ्यांनी मिळून, त्यामुळे मला परत इथे थांबावं लागलं. आणि आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. आणि हे दादा वगैरे विनूच्या ओळखीमुळे घरी आलेले, भेटून त्यांना पण खूप भारी वाटलं आम्हाला. विनू आणि बाकीची तरुण पिढी म्हणजे त्यांचे मित्र वगैरे यांनी मिळून गावातले थोडे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. लोकांसाठी अशी प्रामाणिक कामं केली तर असे चांगले लोक आपोआप आपल्या जवळ राहतात. मी एखाद्या टायमाला साधनाला होता काय माझे भाऊ ते काय आम्ही तेव्हा ते 10वीला असणार आणि 11वीला साधना होते काय. हे सगळे बोलत बसले थोडा वेळ, आणि अशी मोठी माणसं भेटणं म्हणजे खरंच खूप भारी वाटतं. थोडा वेळ थांबून आम्ही निघालो इथून, कारण आम्हाला कुद्नूरला पण जायचं होतं. आम्ही आलोय कुद्नूरला शीतलताईच्या घरी, खास जेवणाचं निमंत्रण आहे. आणि आलोय आम्ही आता कुद्नूरला ताईकडे, आणि त्यांनी मटणाचा असा छान बेत केलाय, वडे पण केलेत, त्या स्वयंपाक पण खूप छान करतात. मी लवकर येणार होते इकडे, पण विनूचा बड्डे होता त्यामुळे दादा वगैरे तिथे आलेले, त्याच्यात थोडासा वेळ झाला. पण वेळानं का होईना आम्ही आलो इकडे. मी आले शीतलताईकडे कुद्नूरला, आणि हा बेत केलाय त्यांनी, गटारी स्पेशल कोंबडी वडे. हे वडे मस्त केले त्यांनी. याची रेसिपी मला बघायची होती मगापासून, कारण मला यायला वेळ झाला, त्यामुळे याची नंतर डिटेल रेसिपी मी तुम्हाला देईन एकदा. शीतलताईंनाच घेऊन करीन मी, त्यावेळेला तुम्हाला दाखवते. आणि विनूचा वाढदिवस होता त्यामुळे मला तिथं पण वेळ झाला. आता जेवायला आम्हाला बोलवलेलं म्हणून आणि परत वेळ झाला, पण तरी पण आलोय आम्ही. आता मटणावर पाव मारणार आम्ही. आणि हे आमच्या ताई स्वयंपाक अगदी मस्त करतात, हे बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल. हे वडे त्यांनी मला सांगितलेलं लवकर या, तुम्हाला रेसिपी मी दाखवतो म्हणून, पण मला यायला वेळ